हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज रियांशचा बड्डे आहे आणि त्यालाही ना असं स्पेशल फील होत होतं. कालपासूनच त्याचं चालू होतं, मम्मा मला टिफिनमध्ये काय देशील, मग जेवणात काय बनवशील, आपण काय करायचं. अगदी छोटं छोटं, कारण गिफ्ट त्याला ऑलरेडी मिळालेलं आहे आणि अजून घ्यायचं आहे गिफ्ट. पण ना ॲक्च्युली खूप विचार करावा लागतो. मुलं जशी जशी मोठं होतात त्यांच्यासाठी एक तर त्याला ना कामाच्या वस्तू नको असतात, म्हणजे कामाच्या वस्तू गिफ्ट नाही आहे हे त्याच्या डोक्यात अगदी पक्क बसलं आहे की हे तर इम्पॉर्टंट आहे, हे घ्यावंच लागतं. ते काही गिफ्ट नाही आहे, गिफ्ट म्हणजे काहीतरी टॉय असला पाहिजे. पण असो, आजही बाहेर तर कुठे जाता येणार नाही आहे, शाळा आहे, ऑफिस आहे. पण त्याच्या आवडीचा मी टिफिन त्याला दिला होता. सकाळी खूप काही असं शूट करणं नाही झालं, पण म्हटलं चला तो शाळेत जातोय तर थोडंसं त्याचं शूट करून घेते आणि एकदम मस्त स्मार्ट दिसत होता. बाकी आता मला केक बनवायचा आहे. सगळ्यात आधी तर मी केसांना तेल लावून घेतलं, थोडं घर आवरते, केक ओव्हनमध्ये बेक करायला ठेवून देते, म्हणजे मला लवकर त्याला आयसिंग करता येईल. आणि खूप दिवसानंतर आज केक बनतोय, सो त्याच्याच आवडीचा केक बनणार आहे. बाकी संध्याकाळी पण त्याच्याच आवडीचा करायचा आहे. आणि मेन म्हणजे मला जे आवडतं ते, त्याच्या ना अशा खूप मोठ्या मोठ्या डिमांड पण नाही आहे. त्याची काय डिमांड आहे हे मी तुम्हाला सांगेलच संध्याकाळी. पण करायचं आहे सेलिब्रेट छानपैकी. आता शाळेतून तर तो 3 वाजता येईल, पण ठीक आहे, त्यानंतरचं सेलिब्रेशन होईल, जे की आजही आम्ही घरच्या घरीच करणार आहे. थोडंसं बाहेर जाऊ संध्याकाळी. सो चला मग व्हिडिओची सुरुवात करते. आणि प्रत्येक आईसाठी, ॲक्च्युली आईवडिलांसाठी हा दिवस स्पेशल असतो, पण त्यातही आपण मॉमीज असतो ना, मला तरी असं होतं की मला हा दिवस आला ना की माझा डिलिव्हरीचा दिवस आठवतो. आणि यावरून मला ते सुद्धा आठवतं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की माझ्या डिलिव्हरीची स्टोरी मी तुम्हाला कधीतरी सांगेल. सो सॉरी, आत्ता ही चांगली वेळ आहे. झालंच तर मी 1-2 दिवसात त्याच्याबद्दल नक्की सांगेल. आज काही मी सांगणार नाही. आणि नेहमी असं होतं की आजचा दिवस आला की मला ते सगळं सगळं आठवतं. तो पहिला दिवस की काय काय झालं होतं आणि कसं झालं होतं. आनंदही होता आणि सगळं सगळं मिक्स होतं ते. पण चला, आज मस्त दिवसाची सुरुवात झालेली आहे. चला व्हिडिओची सुरुवात करते. आज जरा चेहऱ्यावर ना वेगळंच तेज होतं, इतका खुश होता तो. आणि त्यात हा युनिफॉर्म इतका मस्त दिसत होता ना त्याला. आज मिलिटरी ड्रेस होता आणि मस्त देवबाप्पाला नमस्कार केला आणि खूप खुश होता. म्हणजे सगळं त्याच्या मनासारखं होईल हे त्याच्या मनात होतं. ॲक्च्युली थोडी एडिटिंग करायची होती, ती करून घेतली. आणि यामध्ये तासभर कसा जातो ना, खरंच कधी कधी माहीत पडत नाही. आणि त्यातही काम होत नाही कधी कधी. पण असो, आता माझ्या फक्त चपाती आणि भाकरी राहिल्या आहेत. केस आज पण मी भाकरीच बनवणार आहे. आणि रियांशसाठी तशीही मी चपाती बनवतच असते मोस्ट ऑफ द टाईम. म्हणजे 10 मधलं एखाद्या वेळेसच असं होतं की मी त्याच्यासाठी भाकरी बनवली आणि तेव्हा त्याचा अजिबात मूड नसतो जेवायचा, मग भलेही त्याच्या कितीही आवडीची भाजी असू दे. सो असं जेव्हा बघते तेव्हा नाही, त्याच्यासाठी चपातीच, त्याला भाकरीची गरज नाही आहे, भाकर खायची गरज आम्हाला आहे. तर पण त्याआधी ना, आता जो केक मी बनवलेला आहे तो बेक तर झाला आहे, त्याला छान क्रम कोटिंग करून घेते. क्रम कोटिंग 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवला तो केक, तोपर्यंत माझ्या चपाती आणि भाकरी होऊन जाईल. आणि त्यानंतर मग छान असा केक तयार करून ठेवते. आणि ते झालं ना की मग परवाच्या दिवशी आम्ही जी शॉपिंग केली आहे ती तुम्हाला दाखवायची राहूनच गेली. आता क्लोदिंग मी काही दाखवत नाही, कारण माझे जेव्हा कपडे असतात तेव्हा मी ते तुम्हाला सगळं ट्राय करून वगैरे दाखवते. पण आता अश्विनसाठी शॉपिंग केलेली आहे, जीन्स आणि टी शर्ट्स आहे, सो त्या काही मी तुम्हाला दाखवत नाही. ते घेऊन झाले. जे ऑनलाईन येईल ते मी आल्यानंतर भले एक वेळ तुम्हाला दाखवेल. त्याच्या लिंक्स वगैरे हव्या असतील तर ते मी प्रोडक्ट टॅग करू शकते त्यासाठी. पायनॅपल केक मला बनवायचा आहे. कोणाकोणाला पायनॅपल क्रश आवडतो आणि कोणाकोणाला पायनॅपलचे पीसेस आवडतात. मी भरपूर असा क्रश घालते आणि बघा असं क्रम कोटिंग करून ठेवते. क्रम कोटिंग केल्यानंतर 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं, त्यानंतर ते सेट होतं आणि मग फायनल फिनिशिंग करायची. आणि अशी सिंपल फिनिशिंग मी करून घेतली. रियांशला ना हे जे बॉल्स टाकले आहेत ते खूप आवडतात. तसेही माझ्या ज्या छोट्या डब्यांमध्ये मी जे भरून ठेवले आहेत ना, त्याचं सारखं खाणं चालू असतं, म्हणून त्याच्या आवडीनुसारच फक्त असं बॉल्स टाकून सिंपल केक तयार केलाय. चॉकलेट केक बनवणार होते, पण काय होतं, जेवढे चॉकलेट त्या केकवर ठेवले तेवढे एकाच वेळात फस्त होऊन जातात, खूप जास्त खाण्यात येतात, म्हणून काही मी ते ठेवलं नाही. झालंच तर मी त्याच्यासाठी वेगळे चॉकलेट आणेल किंवा छान असा बुके बनवेल. पण काय होतं ना, सारखं सारखं फ्रीज उघडायची त्याची सवय आहे. सो सरप्राईज नावायचं काही नाहीच आहे आता, म्हणजे फ्रीजमध्ये काही ठेवलं असं होतच नाही. बाकी त्याला काजू कतली खूप आवडते, खूप म्हणजे खूप. तर झालंच तर संध्याकाळी ऑप्शन करायच्या वेळेस
मी आत्ता आणून ठेवेल किंवा मग संध्याकाळी त्याच्यासाठी काजू कतली आणून ठेवते. बाकी केक तर मी सिम्पल बनवला. अदरवाईज जेव्हाही मी बर्थडे पार्टीज सेलिब्रेट केल्या आहेत ना, मी वेगवेगळे थीम त्याच्यासाठी बनवले होते केकचे. मला मिळाले तर साईडला मी फोटो शेअर करते. आता म्हटलं थोडा वेळ आहे तर त्या वेळेत तुमच्याशी जे सामान आणलं होतं ते दाखवते. तर हा एक ग्लोब आणला होता मार्केट 99मधून. खूप दिवस झाले शोपीसची अशी काही वस्तू आणल्याच नाही आहेत. जेवढ्या आहेत तेवढंच सगळं चालू आहे. पण ॲक्च्युली मला टी व्ही युनिटवर ठेवण्यासाठी थोड्या वस्तू पाहिजेत. पण ना रियांशचं सध्या तिथे सामान असतं, त्यामुळे असं वाटतं की आपण जर तिथे ठेवलं तर मग तो कुठे ठेवणार किंवा मग त्याला ठेवायला जागा मिळणार नाही, आणखी कुठेतरी पसारा होऊन जाईल. त्यापेक्षा आणखी काही दिवस राहू देते. तो टेबल सध्या आत्ताही त्याचा पियानो वगैरे ठेवलेला आहे आणि बर्थडे गिफ्ट सध्याचं त्याचं तरी पियानोच आणलेला आहे. झालंच तर मी त्याला विचारेल आज की कपडे घ्यायला चलतो का. मला माहिती आहे तो नाहीच म्हणणार आहे, पण तरीही विचारते. बाकी पियानोची लिंक मी तुम्हाला देते, एकदा हवं तर जवळून पण दाखवते. मुलांना गिफ्ट देण्यासाठी किंवा उगाच काही टॉय दिल्यापेक्षा ना ही एक बेस्ट आहे. म्हणजे मुलं थोडेसे बिझी राहतात आणि काहीतरी नवीन शिकतात. बरं, हा मी मार्केट 99मधून घेतला होता 379मध्ये. अजूनपर्यंत त्याचं लेबल पण काढलेलं नाही. छान वाटला. क्वालिटी तेवढी काही खास नाही आहे, पण तो दिसायला खूप छान दिसतो म्हणून घेतलाय. जसं की आजच रियांशनी शाळेत जायच्या आधी बघत होता तो की यामध्ये काय काय आहे, कोणते देश कुठे आहेत, मग सण असा पडतो, हे सगळं त्याला थोडंसं नॉलेज पण मिळालं यातून. अश्विन सांगत होते त्याला. तर ही एक वस्तू, त्यानंतर एक ट्रॉली बॅग आणलेली आहे ती दाखवते. ऑनलाईन ऑफलाईन सगळं चेक केल्यानंतर फायनली आम्ही ही बॅग मॉलमधूनच घेतली आणि चांगल्या प्राईजमध्ये मिळाली, ऑफर होते म्हणून. आता ही वाईल्ड क्राफ्टची 76 सेंटीमीटरची बॅग आहे आणि क्वालिटी मस्त आहे. झिप क्वालिटी म्हणा किंवा मटेरियल क्वालिटी, लॉक पण मस्त होते. आतमधून मी तुम्हाला दाखवते की कसं आहे. त्यामध्ये वेट पाउचेस, त्यानंतर डिफरंट पाउचेस ठेवण्यासाठी वेगवेगळे सेक्शन पण आहे. सो छान वाटली आणि क्वालिटी चेक केली ना की जरा बरं पडतं. असं नाही ऑनलाईन घेऊन पण आपण रिटर्न करू शकतो, पण आम्हाला चांगली मिळाली म्हणून आम्ही घेतली. तुम्हाला घ्यायची असेल तर मी काही बॅग्स टॅग करते. पियानो पण मी फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे, हे पण मी टॅग करते जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल. आणि सध्या तरी मी एवढंच शिकलेली आहे. बाकी टी व्हीवरून तर नाही, पण रियांशकडून मलाही यावर बरंच काही काही शिकायचं आहे. नाही नाही बेटा, आत्ता थोडा वेळ झाला, सेट होऊ दे. कसा गेला तुझा दिवस? ये इकडे पुढे ये. छान गेला. 6:30 वाजले आहेत, बाहेर पाऊस पडतोय आणि बाहेर जायचं की नाही काहीच प्लॅनिंग नाही आहे. घरीच मागवायचं. केक तर ऑलरेडी तयार आहे. तुला म्हटलं कपडे घ्यायला चल. नाही यार, माऊनी पैसे दिले आहेत. माऊ म्हणाली कपडेच घे त्याच्यासाठी यावेळी. नाही नाही नाही, नंतर मिळणार नाही ते पैसे, माझे होऊन जातील. हो रियांश प्लीज बघ, बर्थडे असून तू हे घातलंय असं. आणि आता पण चेंज कर म्हटलं तर करणार नाही तो. थांब ना, याचा आवाज नको करू. माऊनी म्हटलंय की त्याच्यासाठी कपडे घे माझ्याकडून. मी एकटी नाही ना घेऊन येऊ शकत. आता तू थोडा मोठा झालाय, तुझ्यासाठी कपडे ट्राय केल्याशिवाय मला समजत नाही. रियांश प्लीज चल पटकन, तुझ्यासाठी कपडे घेऊ. तुझ्यासाठी काजू कतली पण घ्यायची होती मला. नाही यार, मी जाते यार कपडे घ्यायला. KFC फिनिक्स मॉल चलू, KFCच्या नंतर कपडे घ्यायला चलू. बस इथे नाही आहे, आपल्याला झुडिओमध्ये जायचं. आपले कपडे झुडिओमध्येच चांगले मिळतात. हा तर झुडिओमध्ये जाऊ त्याच्यामध्ये. ठीक आहे बस. कधी KFC रियांशला खायचं आहे KFC बकेट. ठीक आहे, ती तर ती बिग खुश होशील अर्ध्यामध्येच. तर ती तर ठीक आहे, डिमांड झाली. मी चॉकलेट देणार होती. चॉकलेट त्याला खूप सारे ऑलरेडी नको होते. काय काय ते जंक आणत होतं, त्यामुळे चॉकलेट एकच आणलं आहे त्यांनी, त्याला जे पाहिजे होतं ते. बाकी असं च्युइंगम खातो यार, वास येतो मला त्याचा. सुकून येतो. कपडे घ्यायचे नाही आहे आणि बाहेर जायचं. सुनो, बाहर जाना है कि नहीं फिर बताओ. घर पे ऑर्डर करना है कि बाहर जाना है? पाऊस पडतोय रियांश, पाऊस पडतोय. आणि पावसाचं असं आहे की एकदा सुरुवात झाली की मग फिनिक्स मॉल मध्ये नाही पडणार. अरे राजा, फिनिक्स मॉल मध्ये पडणार नाही. थांब जरा. अरे आपल्याला पहिले हे तर करू दे. ऑप्शन मी देते ना तुला मग चॉकलेट. आणल्याबरोबर एवढी घाई की. अरे जाऊ दे ना, खातो रियांश प्लीज. अरे मी देते ना, आता तुला ऑप्शनच करायचं आहे. नंतर आपण केक कट करू. हा पटकन आज केक कट करून घेऊ.
म्हणजे तू केक पण जास्त खाऊ शकतो, नाहीतर काय होतं जेवशील नाही म्हणून मी केक खाऊ देत नाही जास्त. तू केक पण एन्जॉय कर, त्यानंतर तुला जे पाहिजे ते पण. एक नवीन गोष्ट रियांशनी आम्हाला सांगितली. आता जे काही ऑर्डर करायचं आहे ते आम्ही घरी सुद्धा ऑर्डर करू शकलो असतो, पण रियांशचं म्हणणं यावेळी खूप वेगळं होतं आणि कदाचित त्याच्यासोबत असं झालं असेल म्हणून तो असा म्हणतोय. त्याचं म्हणणं असं होतं की मम्मा काय नुसतं खाते, मग तिच्या कामामध्ये लागते आणि पप्पा टी व्ही बघत बसतात किंवा मोबाईल बघत बसतात. सो माझ्यासोबत असं तुम्ही ना बोलत नाही. होत असेल कदाचित असं. सो त्याचं म्हणणं होतं की आपण घरी ऑर्डर नाही करूया, आपण बाहेर जाऊया, म्हणजे मग आपल्या तिघांना एन्जॉय करता येईल. आणि खरंच 2 मिनिटासाठी आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि आम्हाला पण वाटलं की जाऊ दे. त्याचं म्हणणं आहे होत असेल कधीतरी असं. आपलं काय होतं स्पेशली आपण तेवढ्यापुरती तिथे असतो, नंतर मग किचनचं आवरणं किंवा मग आता मी हे जे व्हिडिओज वगैरे काढते त्यामध्ये थोडीशी मी बिझी होऊन जाते. आणि माणसांचं पण असं आहे की काम करून अश्विन उठले, सो त्यानंतर काही मेसेजेस असतात, व्हॉट्सअप चेक करतो आपण, मोबाईल बघतो किंवा टी व्ही चालू असते. पण हे त्यांनी खूप असं बारीक ऑब्झर्व केलं की असं असं होतं आपल्यासोबत, म्हणून त्याला बाहेर जायचं होतं. त्याचं कारण पण व्हॅलिड आहे. म्हणून आता मी तयार होतीये मस्त आणि आज परत मॉलमध्येच जायचं आहे. कारण बाहेर कुठे गेल्यापेक्षा प्रॉपर असं KFC मध्ये गेल्यापेक्षा रियांशला KFCच खायचं आहे. त्याचं म्हणणं होतं खूप दिवस झाले मम्मा आम्ही KFC खाल्लं नाही, हे नाही ते नाही. सो माझ्या आवडीचं मला खायचं आहे. त्यांनी जर पिझ्झा म्हटलं असतं परत तर पिझ्झा पण दिला असता. सो चला मी पहिले तयार होते आणि त्यानंतर मग ऑक्शन करून केक कटिंग करून परत बाहेर पडायचं आहे. तोपर्यंत माहिती नाही पाऊस जोरात चालू होणार आहे की नाही, कारण आता थोडा रिमझिम पाऊस पडतो. थोडासा मेकअप मी करते आणि काही म्हणा बर्थडे कोणाचाही असो, नवऱ्याचा, मुलांचा, आई वडिलांचा, कुणाचंही तयार व्हायला आपल्याला आवडतं. म्हणजे मला तरी आवडतं, कारण ह्यापैकी कुणालाच तयार होण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. इव्हन रियांश पण घरच्या टी शर्टवर पण तो येऊ शकतो मॉलमध्ये, त्याला काही घेणं देणं नाही या कपड्यांशी. पण आपल्याला असं वाटतं की नाही काहीतरी स्पेशल असं वाटलं पाहिजे, म्हणून हे सगळं तामझाम तयारी आपण करत असतो. तरी पण मी बर्थडेसाठी डेकोरेशन केलेलं नाही आहे किंवा असं स्पेशल काही केलेलं नाही आहे. नॉर्मल म्हटलं जाऊ दे, अशी सवय लावलेली बरी. आता बर्थडेचा दिवस सेलिब्रेट करणं महत्त्वाचं. ते बलून्स आणि ते सगळं डेकोरेशन ते थोडं साईडला राहिलं तरी चालतं. आता जे काही मी मेकअप प्रोडक्ट यूज करते ना ते सगळे मी टॅग करते. बरेच वर्षापासून मी हे मेकअप प्रोडक्ट वापरते. आणखी काही मी ॲड केले आहेत, लवकरच तुमच्याशी शेअर करते. शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करते, कारण ते जरा बेटर पडतं आणि लवकर होतं. नाहीतर याची वाट बघत बसली ना की लाँग व्हिडिओमध्ये सांगेल तर मग त्याला खूप दिवस लागतात. सो हे त्यातलंच एक शुगरचं 3-in-1 पॅलेट. बऱ्यापैकी मी हायलायटर यातलं जास्त यूज केला आहे. ब्लश असं खूप लाल लाल नाही आवडत मला, पण थोडंसं मी लावत असते. बाकी हे कॉन्टॉर ऑलमोस्ट नाहीच यूज केल्यासारखं आहे. केलं तर फक्त मी हे असं इथे यूज करते, दॅट्स इट. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Riyansh. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday. पावसाने आमच्या प्लॅनवर पाणी फिरलं. आता बाहेर तर जाता येणार नाही आहे म्हणून घरीच ऑर्डर केलं. तोपर्यंत केक एन्जॉय करायचा आहे. आणि केक बनवताना आता वरच्या साईडनी तर क्रीम लावावंच लागतं, पण आतमधून ना मी खूप कमी क्रीम लावण्याचा प्रयत्न करते. बघा स्पॉन्ज जास्त दिसतोय आणि केक क्रीम कमी दिसतंय. मला माहिती आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच जणांचे रियांशसाठी विशेष येणार आहेत. सो म्हटलं चला त्याच्याकडून आजच तुमच्या सगळ्यांना थँक्यू बोलून देते. थँक्यू एव्हरीवन मला विश करायसाठी. येस. चला आता पावसामुळे आमचा प्लॅन तर कॅन्सल झालाय बाहेर जायचा, त्यामुळे घरीच ऑर्डर करणार आहे. पण घरी नो टीव्ही नो मोबाईल. पण मग घरी दिवस झाले तर मी मग काय करणार? काही करणार सोना, आपल्याला अभ्यास करायचा आहे. अभ्यास सोना, होमवर्क राहिलंय. असं नाही आहे की बर्थडे आहे म्हणून. अभ्यास करून घे. पहिले आपण छान एन्जॉय करू आपलं फूड, त्यानंतर थोडं होमवर्क करू. ओके चलो, थँक्यू एव्हरीवन. ऑर्डर येईपर्यंत असा काहीतरी टाइमपास करणं चालू आहे. पियानो पण वाजवून झाला आणि थोडासा जो राहिला होता तो अभ्यास पण करून झाला. फायनली जे त्याला खायचं होतं ते आलंय. सगळं आम्ही KFC मधूनच मागवलं, बर्गर, फ्राईज आणि जे त्याला खायचं होतं, विंग्स खायचे होते स्पेशली त्याला त्याच्यासाठी, आणि त्याला ते आवडत होतं म्हणून म्हटलं की चल
बाकीचं जेवायला तर आपण नेहमीच जातो, पण सगळं अगदी त्याच्या आवडीनुसार झालं आणि खरंच खूप खुश होता तो. पाऊस तर अजूनही थांबलेला नाही आहे. बरंच झालं बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल केला आणि घरीच असं छोटंसं सेलिब्रेशन केलं. आणि तसंही ना म्हणजे अश्विनचा बर्थडे भर उन्हात येतो, रियांशचा आणि माझा बर्थडे भर पावसात येतो. त्यामुळे मॅक्सिमम टाइम हे असंच होतं की घरीच सेलिब्रेट करावा लागतो. पण ठीक आहे, रियांश खुश होता, त्याच्या मनासारखं झालं सगळं, तो खुश आहे, तेवढं आमच्यासाठी बस आहे. आणि त्याला जसं हवं होतं की गप्पा गोष्टी करत छान एन्जॉय करत आपण घरच्या घरी पण करू शकतो, तसंच आम्ही केलं. आता दिवसभरापासून म्हणजे शाळेतून आला तेव्हापासून घरातच होता. थोड्या वेळा आता मित्राकडे गेलाय खेळायसाठी आणि अर्ध्या तासात वगैरे येईल परत. तोपर्यंत म्हटलं चला मी व्हिडिओची एंडिंग करते. सगळ्यात आधी तर मला माहिती आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप जणांचे रियांशसाठी विशेष येणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी सगळ्यांना खूप खूप थँक्यू. सगळ्यात शेवटी ना एक छोटीशी गोष्ट शेअर करते. ॲज अ मदर म्हणून आईसाठी ना आपलं मूल खूप इम्पॉर्टंट असतं, आपलं हृदय असतं ते. आणि प्रत्येकाचं मूल वेगवेगळं असतं, त्यामुळे कंपॅरिझन करू नका, इतरांच्या मुलांना काही बोलू नका. मी यासाठी असं सांगते, कधी कधी ना जसं की आता रियांश 11 इयर्सचा झाला, 6th स्टँडर्डमध्ये आहे. सो काही मला जेव्हा कमेंट येतात ना की इतका मोठा झाला आहे तरी पण असा वागतो, किंवा इतका मोठा झाला आहे असं करतो, अजूनही लहानच आहे का, मला खूप वाईट वाटतं, खूप जास्त राग येतो. आता तोंडावर मला कोणी असं बोललं ना तर मी समोरच्या व्यक्तीला सोडणार नाही, स्पेशली रियांशच्या बाबतीत. कारण मी असं कोणालाच बोलत नाही. आपलं मूल हे आपलं मूल असतं. आणि मला नाही वाटत की 11 इयर्स म्हणजे दॅट मच खूप मोठं झालं आहे असं. काही गोष्टींमध्ये खरंच तो अल्लड आहे आणि मला आवडतं ते. त्याच्या वयानुसार जसं जसं त्याचं वय वाढेल तसं तसा तो समजूतदार होईल. मला माहिती आहे की त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत, कशामध्ये तो बेटर फील करतो आणि काय त्याचं नॉलेज आहे. तुम्ही 10 मिनिटाच्या व्हिडिओवरून प्लीज जज करत नका जाऊ. 10 मिनिटाच्याच सोडा, आपण जर कोणाला बघतही असो ना तरी म्हणजे आईसमोर मुलाची तुम्ही तारीफ नाही करू शकत, कोणाला प्रेज नाही करू शकत, तर काही वाईट पण बोलू नका. ॲज इट इज जे चालू आहे ते त्याची आई वडील पॅरेंट्स त्याचे बघून घेतील. तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे तुमची मुलं असतील तर आपलं मुलं आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट असतं. आणि कंपॅरिझन तर अजिबातच करू नका. मला खूप जास्त राग येतो म्हणजे असं जर कोणी वागतं तेव्हा. कधी कधी कमेंट सेक्शनमध्ये पण अशा कमेंट्स येतात की एवढा मोठा झाला आहे तरी पण असं करतोय, किती अल्लड आहे. तर येस, आहे माझा रियांश थोडा अल्लड. आणि मी सध्या त्याचा हा अल्लडपणा, त्याचा हा खोडकरपणा, त्याची मस्ती एन्जॉय करते. कारण आणखी 2-3 वर्ष गेले ना मला नाही माहिती की हे सगळं मला करायला मिळेल की नाही मिळेल. कारण मुलं त्यातही बॉईज हे ना लवकर मोठे होतात आणि मला असं वाटतं की माझ्यापासून तो असा लांब नको राहायला. म्हणजे छान असं मैत्रीसारखा एक बॉन्ड मला ठेवायचा आहे त्याच्याशी. आणि तुम्हालाही मी तेच सांगेल. सो प्लीज यापुढे कुणालाही असं जज करू नका, एवढंच मला म्हणायचं होतं. बाकी तुमचे विशेष त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. त्यासाठी परत एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद. तसंही तुम्ही बऱ्याच जणी आहेत जे की रियांशसाठी खूप छान छान कमेंट करत असतात. मी जे काही त्याचं शेअर करते अगदी थोडं असतं, पण त्यावरूनही खूप छान छान कमेंट येतात. त्यासाठी सुद्धा खूप थँक्यू. तेव्हा मला खूप छान वाटतं, खरंच छान वाटतं. आणि तुमच्या सगळ्या कमेंट्स मी त्याच्यापर्यंत पोहोचवत असते. जशात तुम्ही आता विश केलेला त्यासुद्धा मी पोहोचवणार आहे. सो चला आता थोडं आवरून घेते आणि वॉक करायला जायचं की नाही मी जरा विचार करते आहे. पण बघू काय होतं. चला, थँक्यू अगेन अँड बाय बाय.